आज मध्यरात्रीपासून देशामध्ये लागू होणार सोन्याचा नवीन करार। 15 ऑगस्ट पासून इतक्या रुपयाने मिळणार 10 ग्राम सोनं। 15 ऑगस्ट पासून सोन्याचा भाव किती असणार याविषयी पक्की बातमी आता आलेली आहे। थेट अमेरिकेमधून ही बातमी आलेली आहे, ज्यामुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मोठा निर्णय घेतल्यामुळे त्यामुळे 15 ऑगस्ट पासून इतक्या रुपयाने मिळणार 10 ग्राम सोनं। 15 ऑगस्ट पासून सोन्याचा भाव काय असणार तो आता जाहीर झाला आहे, ज्यामुळे ग्राहकाची प्रचंड गर्दी होणार। नाशिकमध्ये लाईन सुद्धा लागलेली आहे। अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे यासारख्या सराफा बाजारामध्ये ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। थेट अमेरिकेतून एक पक्की खबर आलेली आहे, ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये भूकंप होणार आहे। 15 ऑगस्ट पासून 10 ग्राम सोन्याचा भाव काय असणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। अमेरिकेने भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी दिलेली होती, परंतु या धमकीला भारताने अजिबात जुमानलं नाही। त्याच्यानंतर एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे पेट्रोल, डिझेल याचे भाव अधिक स्वस्त होणार आहेत। त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आता पसरलेलं आहे। सोनाराच्या दुकानाकडे लोकांनी धाव घेतलेला आहे। तर 15 ऑगस्ट पासून सोन्याला किती रुपयाचा भाव असणार आहे, 15 ऑगस्ट नंतर तुम्ही सोने खरेदी करायचं की नाही, सोने खरेदी करण्यासाठी चांगला टाइम कोणता आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। कारण की आता 15 ऑगस्ट नंतर सोन्याचा भाव काय असणार याविषयी सगळ्यात महत्त्वाची आणि एक पक्की बातमी तुमच्या समोर आता आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा भाव 15 ऑगस्ट पासून काय असणार आहे। अमेरिकेचं असं कोणतं धोरण आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होणार आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये सोन्याचा भाव काय असणार, तुम्ही खरेदी करायचा विचार करताय, मग थोडंसं आता थांबायचं की विकायचं, कारण की काय होतंय लोकांची गर्दी आता सराफ बाजारामध्ये होऊ शकते। चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती। चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गेला। गेल्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून सुरू झाला होता। तेव्हा लोकांना वाटलं सोन्याचा भाव हळूहळू कमी होईल, पण लोकांचं वाटायचा भाव कमी होईल मग आपण खरेदी करू। पण आता पहिल्यांदाच 15 ऑगस्ट नंतर एक भाव आता नवीन जाहीर करण्यात आला आहे। एक नवे सोने करार या ठिकाणी लागू केलेला आहे। पण जानेवारी 2025 मध्ये 76,000चा भाव होता, तो कोणाच्याही ध्यानीमनी नव्हता। तो एप्रिलमध्ये 80,000 85 ते 85,000 पार पडला। त्यावेळेस एक अफवा पसरली होती की अचानक सोन्याचा भाव कमी होणार, सोन्याचा भाव 55,000 रुपये प्रति तोळा होणार। बातमी वाऱ्यासारखी पसरली। लोकांनी गुंतवणुकीसाठी सोने घेऊन ठेवलं, सोनं मोडायला निघाले होते। नाशिकच्या बाजारामध्ये सोन्याच्या दुकानामध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घाबरून लोकांनी सोनं विकलं, पण आता घाबरून जायचं नाही, गडबड करायची नाही। 15 ऑगस्ट नंतर सोन्याचा भाव काय असणार आहे, अमेरिकेने देशाला धमकी दिलेली होती, आम्ही टॅक्स वाढवणार, पण देशानं अमेरिकेला जुमानलं नाही। पेट्रोल डिझेलचा भाव आता स्वस्त होणार असल्यामुळे आणि त्याचाच परिणाम आता सोन्यावर होणार आहे। आता काय होणार आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, ज्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। लोक सोनारच्या दुकानामध्ये गर्दी करायला सुरुवात केलेली आहे, कारण की 15 ऑगस्ट नंतर 10 ग्राम सोन्याचा भाव काय असणार आहे तो आता समोर आलेला आहे। पहा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे सोनं जे आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये रॉकेटसारखं उसळलं। 80,000 वरून 85,000 पर्यंत सोनं 98,000, 97,000, 96,000 पर्यंत त्या ठिकाणी 1 लाखाच्या आसपास त्यांनी ट्रेड करताना दिसलं। आता तुम्ही पाहिलं असेल 15 ऑगस्ट पूर्वी 1 लाखाहून सोनं आता परत 92,000 वर येऊन टेकलं होतं। त्यावेळेस परत चर्चा निर्माण झाली की सोनं आता पुन्हा कमी होईल। त्या ठिकाणी अंदाज वर्तवला गेला होता, पण लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला। लोकांना वाटलं होतं की आता काय होणार, सोनं आणखी कमी होणार का? पण त्यातच ऑगस्टमध्ये एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली। 15 ऑगस्ट नंतर सरकारने एक मोठं धोरण राबवायला सुरुवात केलेली आहे। त्या धोरणाअंतर्गत 3 महत्त्वाच्या गोष्टी, आता 3 महत्त्वाच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत। 3 अंदाज आता आलेले आहेत, ज्यावरून तुम्ही अंदाज घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी अंदाज वर्तवले जातात। अमेरिकेतून एक पक्का अंदाज आला आहे, त्यानंतर तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता। पहिला अंदाज असा आलाय की
पहिला अंदाज असा आहे की तो सगळ्यात आधी आला होता, त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे लोकांच्या रांगाच रांगा सराफाच्या दुकानासमोर लागल्या होत्या. पहिला अंदाज असा होता की तो खोटा ठरलेला आहे. तो अंदाज असा आहे की सोनं 55,000 पर्यंत खाली येणार. जॉन्स मिल्स या नावाच्या एका तज्ज्ञाने हा अंदाज वर्तवला होता. सोन्याच्या खाणी काढणारे किंवा सोने काढणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्या कंपनीचे सल्लागार आहेत. अतिशय वयस्कर व्यक्ती आहेत. 40 कंपनीचे ते सल्लागार आहेत. त्यांचं म्हणणं असं होते की येणाऱ्या काळामध्ये सोनं 55,000 पर्यंत येऊ शकतं. त्यावेळेस लोकांना फार त्या ठिकाणी भीती वाटली. त्यांना वाटलं की सोनं कमी होणार. सोनं त्यावेळेस 80,000 होतं, पण आता तो काय भाव कमी झालेला नाही. तो रॉकेटसारखा वर जाऊन 1 लाखापर्यंत पोचला. पण त्याच वेळेस दुसऱ्या एका संस्थेने एक अंदाज दिला. तो थोडासा वेगळा आहे, ज्याचं कनेक्शन थेट 15 ऑगस्टच्या नंतरच्या भावाशी असणार आहे. बघा, पहा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे सोनं जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि पाहायला गेलं तर एप्रिलमध्ये रॉकेटसारखं उसळलं होतं. 80,000, 85,000 होऊन आता डायरेक्ट 98,000, 97,000, 96,000 पर्यंत ते खालीवर होत राहिलं. त्यावेळी 1 लाखाच्या आसपास देखील सोन्याचा भाव गेलेला आपल्याला दिसला. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल 15 ऑगस्ट पूर्वी 1 लाखाहून सोनं परत 92,000 वर येऊन टेकलं होतं. आणि त्यावेळेस परत चर्चा निर्माण झाली की सोनं पुन्हा कमी होईल. त्या ठिकाणी अंदाज देखील वर्तवला गेला होता. लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. सोनं वाढलं होतं की आता काय होणार, सोन्याचा भाव आणखी कमी होणार का? पण त्यातच आता 1 ऑगस्टमध्ये एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली. 15 ऑगस्ट नंतर सरकारने एक धोरण राबवलं. त्या धोरणाअंतर्गत 3 महत्त्वाच्या गोष्टी, बातम्या आता समोर आल्या आहेत. 3 अंदाज आता समोर आले आहेत, ज्यावरून तुम्ही अंदाज घ्यायचा आहे. पहा, प्रत्येक ठिकाणी अंदाज वर्तवले जातात. अमेरिकेतून एक पक्का अंदाज आलेला आहे. त्यानुसार तुम्ही तो अंदाज बांधू शकता. त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये आता धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे लोकांच्या रांगा सराफांच्या दुकानासमोर लागल्या होत्या. आता तो खोटा देखील ठरलेला होता. तो अंदाज असा होता की सोनं 55,000 पर्यंत खाली येणार. जॉन्स मिल्सच्या नावाच्या तज्ज्ञाने तो अंदाज वर्तवला होता. पण हे खाणीचे सोनं आहे, ते खाणीचे सोने काढणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीचे ते सल्लागार आहेत. सोन्याच्या किमतीवर सरकारने काय निर्णय घेतलाय ते तर मी पुढे सांगणारच आहे. सोने खरेदी करायचं असेल तर व्हिडिओ फक्त 2 मिनिट पहा. एक अंदाज आलाय, दुसऱ्या क्रमांकात सिंगापूरहून एक अंदाज आलाय, तो देखील अतिशय धक्कादायक होता. या सिंगापूरच्या अंदाजानुसार या जगातल्या मोठ्या बँका जशी रिझर्व्ह बँक असेल, चायनामधील फेडरल बँक असेल, अमेरिकेची बँक असेल, अशा मोठ्या बँका आहेत. त्या बँका काय करत असतात, सोने खरेदी करत असतात. त्या जगभरामध्ये तुटवडा निर्माण होणार आणि सोन्याचा जो काही भाव आहे तुम्ही आज लाखाच्या आसपास बघता, तो लाख पाहायला गेलं तर त्याच्यानंतर 1,37,000 पर्यंत त्याचा भाव जाईल, असा दुसरा धक्कादायक अंदाज आता आलेला आहे. आता ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलंय ते आता खुश झालेत. पुढे येणाऱ्या लग्न सराईचा त्यांना फायदा होणार आहे. पण ज्यांना खरेदी करायचं आहे आता त्यांना घाम फुटलाय, कारण की एवढा भाव वर जाईल, आपलं कसं होईल. पण तिसरा अंदाज पण आलाय. त्या अंदाजानुसार भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे 15 ऑगस्ट 2025 नंतर सोन्याचा भाव काय असणार याची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे. पहा, अमेरिकेतून एक पक्की बातमी आली. आता सोन्याचं धोरण अंमलवलं. अमेरिकेचा जो टॅरिफ वॉर चालू आहे, जे टॅक्समधील भांडण चालू आहे, त्यावर देशाच्या सरकारने काय निर्णय घेतला, कारण की ज्याच्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं आता वातावरण निर्माण झाले. आता अंदाज नेमका काय आहे, आता बघा 15 ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार, हा महत्त्वाचा तिसरा अंदाज काय असू शकतो. तिसरा अंदाज असा होता की पाहायला गेला होता की सोन्याचा भाव 55,000 रुपयाचा जो आला होता तो जॉन मिल्स अमेरिकेतून सिंगापूरमधून दुसरा अंदाज आलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की 37,000 म्हणजे 1,37,000 म्हणून त्यानंतरचा तिसरा अंदाज असा आहे की तो थोडासा मध्य भागामधला आहे. त्यांचं म्हणणं असं आलं की विश्लेषक म्हणतात 88,000 ते 95,000 रुपयाच्या आसपास या सोन्याचा ठिकाणी भाव स्थिर राहू शकतो. पण 55,000 रुपयाचा अंदाज खोटा ठरला. 1,37,000 रुपयाचा आता भाव भविष्यातला माहीत नाही, पण 88,000 ते 95,000 या रुपयाच्या आसपास सोन्याचे दर स्थिर राहू शकतात. आता तिन्ही अंदाज आता वर्तवण्यात आलेले आहेत. या अंदाजातला काही अर्थ उरला, कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आली. 15 ऑगस्ट पासून सोन्याचा भाव काय असेल तर तुम्ही देखील ठरवू शकता. अमेरिकेने कशी धमकी दिली होती, भारत सरकारचं जे काही तेल आहे, तेल म्हणजेच क्रूड ऑइल, जे रशियाकडून खरेदी करू नका असं त्या ठिकाणी अमेरिकेने सांगितलं होतं.
पण भारताने या धमकीला जुमानलं नाही. क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल रशियाकडून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे भारताचा मोठा फायदा होणार. प्रत्येक नागरिकाला जे काही तेल आहे, जे काही पेट्रोल डिझेल आहे, त्या स्वस्तामध्ये आता भेटणार आहे. आणि 15 ऑगस्ट नंतर सोन्याचा भाव काय असू शकतो या संदर्भात मोठ्या हालचाली देखील आता सुरू झाल्या आहेत. यामध्ये शंका कुशंका या देखील सुरू झाल्या आहेत. त्याला आता जो महत्त्वाचा मुद्दा आलाय तो म्हणजे आता जर तुम्ही लग्नासाठी सोनं खरेदी करायचे असेल, लग्न सराई आता सुरू होणार आहे लवकरच, मग तुम्ही भाव कोसळण्याची वाट पाहू नका. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून म्हणजेच 15 ऑगस्ट नंतर असा अंदाज वर्तवण्यात आलाय की आता सोन्याचा भाव जवळपास निश्चित झालाय. आता त्यांच्यामध्ये असं सांगितले की साधारणपणे ही बातमी जेव्हा जाहीर झाली, नाशिक, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी सोने खरेदी करण्याच्या लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या, अशी माहिती देखील आपल्याला मिळाली. अशा पद्धतीने सूचना देखील आता एक महत्त्वाची, आता जे लोक सोने खरेदी करून गुंतवणूक करण्याचा विचार करतायत त्यांना एक महत्त्वाची सूचना देखील देण्यात आलेली आहे. एखादी चांगली एंट्री पॉईंट तुम्ही करू शकता. असा जो सोशल मीडिया आहे जे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू नका. जे अधिकृत सूत्र आहेत त्यांच्याकडून जी माहिती आली ती घेऊन टाका. आता पाहाय सांगण्यात आले की 92,000 ते 94,000 रुपयाच्या आसपास हा भाव या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता जो सध्या काही भाव आहे तो थोडासा वाढलेला आहे, परंतु कालपासून भाव वाढ कमी झाली आहे. भारत आणि अमेरिकेमधला जो तणाव आहे तो थोडासा वाढला आहे, पण हा भाव आता स्थिर होणार आहे. हा भाव कदाचित 92,000 ते 94,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो, अशी सूत्राकडून माहिती आलेली आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करायचा आहे. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी शैक्षणिक उद्देशानं बनवलेला व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी रेफरन्समध्ये पकडू नका. तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. जे काही अर्थतज्ञ आहेत, सोन्याची विक्री किंवा खरेदी करणारे तज्ज्ञ आहेत, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यावरून तुमचं उद्दिष्ट ठरवून तुमच्या उद्दिष्टानुसार तुम्ही सोने खरेदी करू शकता. आता तुम्ही सोने खरेदी करणार किंवा विकणार नक्कीच कमेंट करून कळवा. त्याचप्रमाणे चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.